अपडेट्स तुमच्याकडून जाणून घ्यायचे, त्यामुळे तुम्ही सोबतच राहा। दरम्यान हे ऑपरेशन टायगर नेमकं कशा प्रकारे राबवलं जाऊ शकतं आपण ग्राफिक्सद्वारे पाहूयात। तर सूत्रांच्या माहितीनुसार ऑपरेशन टायगरसाठी सध्या अनुकूल वातावरण आहे। तृणमूल काँग्रेसचे तुकडे झाल्यानंतर ठाकरेंचे खासदार शिंदेंच्या शिवसेनेत येऊ शकतात। ही सर्व प्रक्रिया मुंबईऐवजी दिल्लीत पार पडणार आहे। जे खासदार वेगळे होणार त्यांना स्वतःचा गट स्थापन करावा लागेल। तर फुटलेला गट 2/3 असल्यावरच कायदेशीर ठरू शकतो। फुटलेल्या गटाला लोकसभा अध्यक्षांकडे जाऊन नवीन गट स्थापन केल्याचं आणि ठाकरेंचा पक्ष सोडल्याचं पत्र द्यावं लागेल। तर फुटलेला गट स्वतंत्र न राहता त्याचं शिंदेंच्या शिवसेनेत विलीनीकरण केलं जाईल। शिवसेना शिंदे गटाला आधीच निवडणूक आयोगानं मान्यता दिलेली आहे। ज्या प्रकारे तृणमूलचे खासदार वेगळे झाले त्यांनाही मान्यता मिळाली। टीएमसीच्या नियमानुसार ठाकरेंचे खासदार देखील वेगळे होऊ शकतात। तर टीएमसीचाच जर नियम इकडे ठाकरेंच्या खासदारांना लागू केला गेला तर ते देखील वेगळे होऊ शकतात असं मानलं जातं किंवा अशी शक्यता आहे। तर खासदारांच्या फुटीच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंच्या